नमस्कार. आज आपण उन्हाळी वाळवण रेसिपी पाहणार आहोत. खुसखुशीत असे पोह्याचे पापड. पाहू शकता तुम्ही आपले पापड किती छान झालेत, एकदम खुसखुशीत झालेत. त्यासाठी इथे आपल्याला पोहे घ्यायचेत. जे आपण पोहे बनवण्यासाठी वापरतो तेच पोहे आपल्याला इथे वापरायचेत. आणि हे पोहे आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचे. पोहे भाजताना गॅस अगदी लो टू मीडियम ठेवायचा आहे आणि छान खमंग कुरकुरीत होईपर्यंत हे पोहे भाजायचेत. हे पहा, हे पोह्याचे पापड चवीला एकदम मस्त लागतात आणि हे वर्षभर टिकतात आणि खायला देखील खमंग लागतात. पोहे बनवायला एकदम सोपे आहेत. हे पोह्याचे पापड बनवायला वेळ अगदी कमी लागतो आणि झटपट बनवून तयार होतात. हे पहा, इथे आपले पोहे छान खमंग भाजलेत. पाहू शकता तुम्ही. हे पहा, एका ताटामध्ये काढून घ्यायचेत आणि राहिलेले पोहे देखील आपल्याला याच पद्धतीने अगदी लो टू मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचेत. ते आपले पोहे छान खमंग कुरकुरीत असे भाजून झालेत. हे पोहे आपल्याला गार करून घ्यायचेत. नंतर हे मिक्सरला बारीक पीठ करून घ्यायचं आहे. इथे आपले पोहे गार झालेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये पोहे घालून छान बारीक करून घेऊया. हे बघा, मी हे मिक्सरला छान बारीक करून घेतलं आहे आणि इथे आपल्याला एक सुजीची चाळणी घ्यायची आहे. ह्या चाळणीने हे पीठ चाळून घ्यायचं आहे, म्हणजे जे राहिलेले कण आहेत ते पुन्हा आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत पोह्याबरोबर. हे पहा, अशा पद्धतीने इथे मी राहिलेले पोहे देखील मिक्सरला छान बारीक करून घेतलेत. इथे आपले पोहे छान बारीक करून झालेत. आपल्याला पापड बनवण्यासाठी एका वाटीने हे पोह्याचं पीठ मोजून घ्यायचं आहे. हे पहा, 1 वाटी पीठ घेतलं आहे मी आणि हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे. ज्या वाटीने पीठ घेतलं आहे त्याच वाटीने आपल्याला पाणी देखील घ्यायचं आहे. इथे मी मसाले घेतलेत. जिरे पावडर, ओवा पावडर घेतली आहे अर्धा चमचा, 1 चमचा तिखट घेतलं आहे, अर्धा चमचा मीठ घेतलं आहे आणि छोटा चमचा पापड खार घेतला आहे. हिंग घेतलं आहे चिमूटभर आणि गॅसवरती कढाई ठेवली. त्यामध्ये आपण ज्या वाटीने पोह्याचं पीठ मोजून घेतलं आहे त्या वाटीने 2 वाट्या पाणी घालायचं आहे. 1 वाटी पोह्याचं पीठ असेल तर त्यासाठी 2 वाट्या पाणी घ्यायचं आहे, म्हणजे पोह्याच्या पिठापेक्षा दुप्पट पाणी. पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे, त्यासाठी झाकण ठेवलं आहे. हे बघा, इथे पाण्याला उकळी आली आहे. यामध्ये घेतलेले मसाले घालून घ्यायचेत. चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला पोह्याचं पीठ घालून घ्यायचं आहे. इथे मी लाटणं घेतलं आहे. लाटण्याने आपल्याला गोल फिरवत पीठ घालायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने. आणि हे पीठ शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. हे पहा, एकदम लगेच घट्ट झालं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने. हे पहा, यावरती आपल्याला 2-3 मिनटं झाकण ठेवायचं आहे. एक वाफ काढून घ्यायची आहे. मी इथे हे छान मिक्स करून घेते. एक 2-3 मिनटं वाफ काढून घेऊया. इथे मी पिठाची छान वाफ काढून घेतली आहे. एक प्लास्टिकची पिशवी घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे. हाताला गरम लागतं आहे, त्यासाठी प्लॅस्टिकचा पिशवीचा वापर केला आहे मी. तुम्ही इथे कपड्याचा देखील वापर करू शकता. हे पहा, अशा पद्धतीने हे मळून घ्यायचं आहे, म्हणजे हाताला चटके बसणार नाहीत. हे पहा, एकदम छान मऊ होईपर्यंत हे पीठ मी मळून घेतलं आहे आणि हाताने छान पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे, हाताला तेल लावून. आणि आपलं इथे पीठ छान मऊ झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही, एकदम मस्त. याचे आपल्याला पापड बनवून घ्यायचे. त्यासाठी मी थोडंसं पोह्याचं पीठ ठेवलं होतं, गरज असेल तर. इथे हाताला तेल लावून गोळे बनवून घ्यायचे. ज्या साईजमध्ये तुम्हाला पापड बनवायचे त्या साईजचे गोळे बनवून घ्यायचे. हे पहा, मी इथे पापड बनवणार आहे. इथे आपण उंड्याला तेल लावलेलं नाही आहे, बिन तेलाचंच इथे पापड लाटून घेतलं आहे मी. तुम्हाला जर गरज वाटत असेल तर तुम्ही तेल लावून देखील लाटू शकता.
हे पहा, अशा पद्धतीने एकदम छान पातळ असा पापड लाटून घ्यायचा आहे आपल्याला. पाहू शकता तुम्ही, अगदी मस्त असा पापड आपला तयार झाला आहे आणि छान पातळ पापड मी इथे बनवलेला आहे. हे पहा, अशा पद्धतीने प्लॅस्टिकवरती पापड टाकून घ्यायचा आहे आणि दुसरा पापड मी इथे तुम्हाला बनवून दाखवते. हे पहा, पाहू शकता तुम्ही, तेल न लावता मी इथे हा पापड देखील लाटून घेतलेला आहे. तुम्ही इथे पोह्याचं पीठ देखील लावून लाटून घेऊ शकता, पण काही गरज नाही. इथे मी पुरी यंत्रावरती देखील हे पापड बनवून घेतलेत. हे पहा, अशा पद्धतीने छान होतात, एकदम पातळ होतात. हे पहा, इथे आपले पापड बनवून तयार आहेत. हे छान कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायचे 2 दिवसासाठी. हे पहा, अगदी मस्त. मी इथे हे पापड 2 दिवसासाठी छान कडकडीत उन्हामध्ये वाळून घेतलेले आहेत. तुम्हाला मी इथे पापड तळून दाखवणार आहे. हे पहा, किती छान एकदम मस्त पातळ पापड झालेले आहेत. पाहू शकता तुम्ही. हे पहा, अगदी दुप्पट फुलतायत आणि एकदम पांढरे शुभ्र असे पोह्याचे पापड तयार आहेत. खायला देखील खमंग, खुसखुशीत, चविष्ट लागतात. तयार आहेत इथे आपले खमंग खुसखुशीत पापड. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद.